तर जसं की मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं की आम्ही निघून आलो होतो भावांनो अकोल्यामध्ये आल्यानंतर इकडची गल्ली तिकडची गल्ली काढून आम्ही आलो सरळ दगडी पुलाजवळ. ते आल्यानंतर मी पाहिलं भावांनो की जे आपण मंडळा एवढे सुंदर सुंदर देव बसवतो त्यासाठी बनवतानाच किती सुंदर दिसतात. मग इकडे तिकडे हिंडता हिंडता आपल्या जवळ आला फुकटचा चहा. तुम्हाला तर माहितच आहे ना, एकही सपना सारा फुकट का माल अपना. क्या सोच है रे तेरी, मानना पड़ेगा. अटी फिरता फिरता मला एवढ्या भारी भारी मूर्त दिसल्या ना की फक्त माझ्या मनात एकच उत्सुकता होती, आता आमची देवी कशी आणि कोणती आहे. मग इकडे या दोघांकडे लक्ष गेलं ते अशा देवीला अशा पाहत होते. मला वाटलं की हेच आपली देवी आहे. नाही, माझा अंदाज गलत निघाला. मग मला दिसली आपल्या मंडळाची देवी. येऊन पाहत होता आपल्या देवीचं साज शिंगारच अजून पूर्ण झालं नव्हतं, म्हणून मी आलो सरळ बाहेर. मी वापस तडुंबू आपल्या देवीजवळ आलो तर पाहतो इकडे साज शिंगार पूर्ण झाला होता. मग सगळ्यात पहिले आम्ही देवीची आरती करून घेतली. माता राणीचं नाव घेऊन आम्ही ना मूर्ती चढवली भावानं गाडीत आणि मग निघालो आम्ही सीधा मलकापूर जाण्यासाठी. जसंच आम्ही ना अकोल्यामधून एक्झिट मारलं तसंच आपल्या पोट्यामध्ये की आता चहा नाश्ता व्हायला पाहिजे. आता थांबवली व धाब्यावर गाडी. परत पहिले अटी येऊन चांगले खास दात घासून चाय नाश्ता करून आम्ही निघालो वापस मलकापुराकडे. तर भावांना भेटूया आता सीधा घरीच गेल्यावर. आता तोपर्यंत साठी जय श्रीराम.